नमस्कार, मी सुमित जगदाळे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. स्वर्गवासी प्रमोदजी महाजन यांनी लोकांमध्ये जाऊन पक्षाची धोरणे पटवून दिली असं मत भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं. प्रमोद महाजन प्रतिष्ठान, रामभाऊ माळगी प्रबोधिनी, स्वर्गवासी प्रमोद महाजन यांच्या 7व्या स्मृतिदिनानिमित्त आठवणीतील प्रमोदजी या विषयावर आयोजित व्याख्यानात भंडारी बोलत होते. यावेळी सापेकर स्मारक समितीचे संचालक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभूने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. भंडारी म्हणाले, प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. प्रमोदजी चांगले वक्ते होते. त्यांच्याकडे विषय मांडण्याची सचोटी होती. महाराष्ट्रात त्यांच्या नावाची क्रेज निर्माण झाली. महाराष्ट्राचे राजकारण जाणून घेत त्यांनी माणसं जोडली. प्रभूने म्हणाले, प्रमोदजींच्या दूरदृष्टीमुळे भटक्या विमुक्त समाजाचा कार्यकर्ता भाजपच्या पाठीशी उभा आहे. भटक्या विमुक्तांसाठी केंद्रीय आयोग स्थापन करण्याचा पाया त्यांनीच घातला. प्रमोद महाजन आज असते तर देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली असती. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात आली. मुंजोबाचा बोळ तरुण मंडळ ट्रस्टच्या वतीने पुण्याचे उपमहापौर दीपक मानकर यांचा 54वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मानकर यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन एकदम साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रसिद्ध उद्योजक DS कुलकर्णी, राहुल मस्के, शिक्षण मंडळ माजी अध्यक्ष संगीता तिवारी, उद्योजक चेतन हिंगे यांनी मानकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त गावांसाठी मदत केली. सध्या राज्यात फार मोठ्या प्रमाणात दुष्काळ असल्यामुळे सर्व राजकीय नेत्यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करावा असे आवाहन दीपक मानकर यांनी नेत्यांना केले. टीम इंडियामध्ये अनेक ग्रेट खेळाडू आहे, त्यामुळे या संघाला माझी काय गरज अशा शब्दामध्ये वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू ख्रिस गेल यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना हजरजबाबीपणाने उत्तर दिली. पुण्यात गतवर्षी साकारलेल्या ब्लेड्स ऑफ ग्लोरी या क्रिकेटमधील दुर्मिळ साहित्यांच्या संग्रहालयाचा पहिला वाढदिवस वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज ख्रिस गेलच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी या क्रिकेट संग्रहालयाचे सर्वेसर्वा रोहन पाटे व श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन यांची प्रमुख उपस्थिती होती. केक कापल्यानंतर ख्रिस गेलने पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या. गेल म्हणाला, टीम इंडियाने एकदा T20चे तर 2 वेळेस एकदिवसीय क्रिकेटचे जगज्जेतेपद पटकावले आहे. शिवाय कसोटी क्रिकेटमध्येही हा संघाने नंबर 1चे सिंहासन काबीज केले आहे. त्यामुळे हिंदुस्थान म्हणजे क्रिकेटपटूंची खाणच आहे. या क्रिकेट वेड्या देशात गुणवत्तेची कमतरता नाही. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास या संघात मला तरी सध्या तरी जागा मिळू शकत नाही असं सांगून गेलने अप्रत्यक्षपणे आपले देशप्रेमही दाखवून दिले. लहान मुले तुझ्याकडे एक आदर्श म्हणून पाहतात, याबद्दल काय वाटते असे विचारले असता गेल म्हणाला, लहान मुलांनी सुरुवातीला क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवणे महत्त्वाचे आहे. केवळ माझ्यासारखी फलंदाजी करायची आहे असा विचार करून चालणार नाही. त्यासाठी भरपूर मेहनत करण्याची गरज आहे असा कानमंत्रही गेलने नवोदित क्रिकेटपटूंना दिला. पुणे वॉरियर्स विरुद्ध ठोकलेल्या 175 धावांबद्दल बोलताना गेल म्हणाला, खेळात प्रत्येक खेळाडूसाठी असे काही दिवस असतात. तो दिवस माझा होता आणि मी त्याचा फायदा उचलला, एवढेच. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
अपूर्ण योजनांमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असा आरोप जलतज्ञ भास्करराव म्हस्के यांनी केला. सध्याची दुष्काळ परिस्थिती आणि पाणी योजना या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत म्हस्के बोलत होते. यावेळी जलसंशोधन विभागाचे माजी सचिव मधुकर पेंडसे उपस्थित होते. पुढे बोलताना म्हस्के म्हणाले, अपूर्ण पाटबंधारे योजना, ऊसासाठी होणारा पाण्याचा बेसुमार वापर, पाटबंधारे प्रकल्पांकडे झालेले दुर्लक्ष आदी कारणामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे समान वाटप होणे आवश्यक आहे. केवळ 3% क्षेत्र असलेल्या ऊसाच्या पिकासाठी 70% उपसा होत असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. ते म्हणाले, अनेक योजना पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. केवळ जलसंधारणावर खर्च करण्यात आला, परंतु पाटबंधारे योजनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. पेंडसे म्हणाले, एकूण उपलब्ध पाण्याच्या केवळ 2%च पाणी पिण्यासाठी लागते. त्यामुळे आधी पिण्याच्या पाण्याचा योग्य प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. शहरामध्ये सोनसाखळी चोरणाऱ्या टोळ्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलं आहे. सकाळी 8:30 ते 10 या अवघ्या 1.5 तासात साखळी चोरट्यांनी स्वारगेट ते सहकारनगर आणि वाणवडी ते येरवडा या भागात धुमाकूळ घालून तब्बल 7 महिलांचे दागिने हिसकावून दिले. तत्पूर्वी कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला हडपसर येथे एक घटना घडली. या 8 घटनात एकूण 6,55,000 रुपये किमतीचे दागिने चोरट्यांनी लंपास केलेत. पहिली घटना वाणवडी येथे सकाळी 8:30 घडली. मंगला अशोक बनकर या वाणवडी येथील शिवाजी पुतळ्याजवळ असलेल्या रिक्षा थांब्याजवळ थांबल्या होत्या. त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील 1,60,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. त्यानंतर 9:15 ते 10 दरम्यान स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत 3 घटना घडल्या. अरुणा हरिश्चंद्र ढवळे या आपल्या घराजवळून पायी निघाल्या होत्या. त्यांचे 20,000 रुपयांचे मंगळसूत्र हिसकावले गेले. त्यानंतर 20 मिनिटातच सकाळी 9 वाजता पर्वतीगाव भागातील पुरोहित रुग्णालयाच्या समोर दुसरी घटना घडली. धनश्री धनंजय इनामदार या मिठाई घ्यायला निघाल्या होत्या. त्यांचे 1,40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. विश्रामबाग, सहकारनगर आणि येरवडा या 3 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रत्येकी एक घटना घडली. विश्रामबागच्या हद्दीत नारायणपेठेत मोदी गणपती मंदिरासमोर सकाळी 8:45 सव्वा लाखाचे मंगळसूत्र हिसकावले गेले. सुनंदा कैलास थिटे या दुकानासमोर थांबल्या होत्या. त्यावेळी ही घटना घडली. कल्याणीनगर येरवडा येथे ICICI बँकेसमोरून निघालेल्या लीला पद्मनाभन यांच्या गळ्यातील 40,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले. याबाबत त्यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धनकवडी येथील यशवंतराव चव्हाण नगर भागात राहणाऱ्या शकुंतला गोरखनाथ झिंजाड या पंचवटी सोसायटीतून सकाळी 9:30च्या सुमारास निघाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील 60,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावले गेले. या 7ही घटनातील चोरटे मोटरसायकलवरून आले होते आणि प्रत्येकी दोघेच होते असं पोलिसांनी सांगितलं. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. एन्व्हायरमेंटल क्लबच्या वतीनं पुण्याच्या विकास आराखड्यावर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्याच्या विकास आराखड्यावर सर्वांगीण चर्चा व्हावी या उद्देशाने एन्व्हायरमेंटल क्लब ऑफ इंडियाच्या वतीनं रविवार दिनांक 5 मे रोजी विशेष परिसंवादाचं आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 6:30 वाजता पत्रकार भवन येथे हा परिसंवाद घेण्यात येणार आहे. यावेळी माजी नगरसेवक श्री उज्ज्वल केसकर आणि नगर नियोजन तज्ज्ञ श्री रामचंद्र गोहाड या परिसंवादामध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती क्लबचे पदाधिकारी आमोद घमंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी संस्थेचे सरचिटणीस युवराज बडगुजर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्याच्या विकास आराखड्यासंदर्भात वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा सुरू आहे. या आराखड्याचे पुणे शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने कोणते परिणाम होतील? आराखड्यातील विविध तरतुदींमुळे पुणे शहरावर आज असलेला ताण आणखी वाढेल किंवा कसे, यावर चर्चा होऊन पुणेकरांना आराखड्याचे नेमके स्वरूप समजावे हा परिसंवादाचा उद्देश आहे. आराखड्यातील तरतुदींमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून क्लब प्रयत्नशील राहणार आहे, असं घमंडे यांनी नमूद केलं. कंत्राटी कामगार कायद्यामध्ये बदल करावा या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. कंत्राटी कामगार पद्धत रद्द केल्यास त्या सर्व कंत्राटी कामगारांना मुख्य मालकाच्या नोकरीत सामावून घेण्याची तरतूद कंत्राटी कामगार कायद्यात करावी अशी मागणी ठेकेदार कामगार संघाचे अध्यक्ष अर्जुन चव्हाण यांनी केली आहे. कंत्राटी कामगारांतर्फे केंद्र शासनाला मागणी पत्र सादर करण्यासाठी कामगार उपायुक्त कार्यालयावर आयोजित धरणे कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. आर्थिक सामाजिक स्थितीचा फायदा घेऊन त्यांची दररोज लूट सुरू आहे. सर्व नियम कायदे धाब्यावर बसवून राजरोसपणे शासन व मालक हातात हात घालून कामगारांचे शोषण करत आहेत. या शोषणाविरुद्धची सनदशीर लढाई आजच्या मागणी पत्रानं सुरू झाली आहे, असं बाळासाहेब भुजबळ म्हणाले. वीज मंडळात 10 ते 12 वर्ष कायमस्वरूपी काम करून सुद्धा हजारो कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेतलं जात नाही. उलट पक्षी त्यांना डावललं जातं व अन्याय केला जातो, असा आरोप महाराष्ट्र वीज मंडळ कंत्राटी कामगार संघाचे महामंत्री शरद संत यांनी केला. नितीन कुलकर्णी, उमेश विश्वास, सूर्यकांत परांजपे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.